कारण हरिपाठ ही जी साधना आहे ही प्रत्येकाला करता येईल या अपेक्षेनंच या ग्रंथाची निर्मिती झाली असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी साधन करण्याची ओढ, तीव्रता, इच्छा मनामध्ये म्हणा, हृदयामध्ये ती जागी होत असते. ती कायम होते असं नाही, पण कधी कधी होते. थोडासा उद्वेग वाटला संसारामध्ये, आपल्या मनासारखं झालं नाही, आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडल्या, गोष्टी घडल्या, तर माणसाला उद्वेग जागा होतो आणि त्याला वाटतं की आता काहीतरी देवदेव केलं पाहिजे आणि त्याकरता तो त्याला सोपी वाटेल अशा साधनाच्या पाठीमागे जातो. मग सगळ्यात सोपी गोष्ट त्याला जी आवडते ती, आणि त्यातून जे निघणारं जे फल आहे ते अपेक्षेपेक्षा जास्त असावी अशी मानसिकता अनेकांची आहे, माझ्यासहित आपली सर्वांचीच आहे. आपण इथे येतो ना, मंदिरामध्ये नतमस्तक होतो ना, त्याच्या पाठीमागची भूमिका काय? कारण मंदिरात जाऊन देवाला, त्या मूर्तीला नमस्कार करणं ही सुद्धा साधनाच आहे. परंतु आणखी त्यापेक्षा श्रेष्ठ साधना, ज्या देवाला आपण भजतो त्या देवाचं जर गुणानुवादन केलं, त्याचा गौरव जर केला, तर आणखी आपल्याला प्रसन्नता चित्तामध्ये वाटते की नाही? मंदिरं त्याकरताच आहे. मंदिरं म्हणजे प्रदर्शनाचा विषय नाही, मंदिर म्हणजे शक्तिस्थळं नाहीत. शक्ती म्हणजे लोक दाखवतात ना, शक्ती प्रदर्शन करतात, तसं नाही म्हणत नाही बरं, पण ऊर्जा स्रोत आहे. आपला अहंकार जावा, आपल्याकडे विनय असावा, आपल्याकडे विनम्र भाव असावा, याकरता मंदिर खरी निर्माण आहे. म्हणजे त्याची निर्मिती, त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे, बाकी काही नाही. पण साधना हा प्रत्येक माणूस काही ना काहीतरी हातपाय हलवत असतो. मग संत काय करतात माहित आहे का? जे सोपं आणि सरळ साधन आहे ते प्रत्येक जीवाला देतात. आता ज्ञानदेव महाराज हे माऊली आहेत, म्हणजे आईपेक्षा सुद्धा श्रेष्ठ जे पद आहे ते माऊलीच असतं. म्हणजे आईपेक्षा श्रेष्ठ असणारी भूमिका ही माऊलींची आहे. आणि माऊली पतितांना पावन करणारी अशी महात्मा आहेत. आणि म्हणून त्यांना दया आली आणि म्हणून त्यांचं जे वाङ्मय आहे ते अत्यंत गौरवशाली वाङ्मय आहे. वाटतं सोपं पण त्यातला अर्थ गहन आहे. आता हा हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे हा चालीमध्ये म्हणायला सोपं आहे, पाठ करायलाही सोपं आहे, परंतु त्याचा अर्थबोध होणं हे जाणकाराशिवाय शक्य नाही बरं. जो अर्थ आपल्याला होतोय ना तो आपल्या बुद्धीच्या, म्हणजे ज्याची ज्याची जशी बुद्धी असेल, जशी गुणाची, काहीची सत्वाची असेल, काहीची राजसी असेल, काहीची तामसी असेल, त्या पातळीवर तो बोध होत असतो. परंतु शब्दांचं हृदय कळण्याकरता ज्यांचे हे शब्द आहेत त्यांच्याकडे आपण प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्याकडे आपण शरणागती ठेवली पाहिजे, तरच आपल्याला त्यांना अभिप्रेत असा त्या शब्दांचा उलगडा होणार आहे. आणि म्हणून आपण माऊलींना प्रार्थना करू की हा हरिपाठ आहे, आम्हाला फार सोपा वाटतो परंतु फार कठीण गोष्ट आहे. कारण महाराजांनी इथे नाम साधना ही एक साधना सांगितलेली आहे, परंतु नाम कुणाचं घ्यावं याकरता महाराजांचा आग्रह दिसतोय. ते जरी म्हटले की नाम सोपं आहे, ते सोपं का म्हणतात माहित आहे का? कारण अवघड म्हटलं एक तर आपल्याला आळस असतो, आपल्याकडे कंटाळा खूप आहे नाही का? पहिला दिवस म्हटल्यानंतर कंटाळाच वाटलं की नाही? नाही, तुम्ही कंटाळणारी माणसं नाही. कारण 63 वर्षापासून तुम्ही परिश्रम करतात, तुकोबांची सेवा करतायत, भागवताचं पारायण करतात, ही फार मोठी गोष्ट आहे. परंपरा टिकवणं हे फार जिकिरीचं काम असतं बरं. 1-2 वर्षात लोकांचा काशा गुंडळतो. आपण 63 वर्ष
महाराजांचा गौरव आपण करताय, ही फार मोठी गोष्ट आहे. तुळापूर वासियांना खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. तुम्हाला सांगू का, मी आता हल्ली फिरत नाही, पण पूर्वी ज्यावेळेस मी प्रवास करायचो, अनेक गावामध्ये जायचो, त्यावेळेस भागवताचं पारायण कुठेच नाही हो. ज्ञानेश्वरी वाचायलाच लोक नाहीत. जी असतात ती सुद्धा भाड्यानं असतात. भाड्यानं म्हणजे मोल देऊन ठेवलेली, मोले घातले रडाया. त्यांना काय नसतं, त्यांना ते गुत्त्यातच असतं. गुत्त म्हणता, गुप्त म्हणता, हां, त्यांना काय उरकायचं असतं, पानं उलटायची असतात. परंतु आपल्याकडे आता जरी संख्या कमी जरी झाली असली वाचकांची, परंतु पारायण होतं हे फार महत्त्वाचं आहे. का होतं माहिती आहे? हे का करतोय कौतुक? कारण मला कौतुक वाटण्याकरता तुम्ही ही गोष्ट करत नाही. तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी, वाटे देवा तयाचा हरी हरिक. तिसरा जे चरण आहे, आपुलिया हिता असे, जो असे नाही, ते ना कर्णपाठव नावाचा दोष आहे. आम्ही पूर्वी दिंडी जायचो, नाणी आहेत, नाणींच्या सोबत आम्ही जायचो. मुक्ता नाणी गवंदे इथे आहेत, त्या आमच्या दिंडीच्या अन्नपूर्णा माता, त्यांच्यासोबत त्यांचा खूप आग्रह. आम्ही दिंडी जायचो ना, मग कुठून तरी तुम्ही बघा, दिंड्या म्हटलं की अनेक दिंड्या असतात, चाली वगैरे असतात, परंतु ते शब्द आहे ना, त्या शब्दांची सेवा करावी लागते. शब्द अगदी काळजीपूर्वक तपासावे लागतात, नाहीतर शब्द फार गोंधळ घालतात बरं. तुम्ही पेशव्यांचा इतिहास बघा, शब्दानेच घातला की नाही. नारायणराव पेशव्यांना मारलं, का मारलं? काय झाला? म्हणजे पत्रात होतं धरावे, यांसी धरावे, परंतु त्या बाईनं काजळानं त्याच्यामध्ये खाडाखोड केली आणि धचा काय केला? परिणाम काय झाला? एक पेशव्याच्या पराक्रमाला आपण सगळे मुकलो. शब्दाचं फार मोठं खेळ आहे. शब्द हे शस्त्र आहे बरं, आणि शब्द हे रत्न आहेत. काय तुम्हाला सांगतो, रत्न हे जर ओळखायचे जर असेल तर त्या रत्नाची काय रत्न पारखी लागतो. काय लागतो? नाही तर हिरा भेटलाय भाग्यानं, सुकृतानं, आणि तो फार चमकतो म्हणून जर्शी गाईच्या गळ्यात बांधला, उपयोग आहे? रत्न पारखे लागतो. शब्द हे रत्न आहेत. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने ही शस्त्र आहेत. परंतु या शब्दांचा अर्थ, म्हणून कर्णपाठव नावाचा दोष शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे कानपाठ म्हणतो ना, म्हणून शब्द फार जपून वापरावे लागतात बरं. जाऊ द्या. आपुलिया हिता अलग, परत तिथे जात. हे पाहावं लागतं नेमकं काय असे, जो आहे का जो असे. कसं आहे वाणीभाऊ? असे जो आहे ना, माझा एवढा अभ्यास नाही, तुम्ही सांगत जा मला. आपुलिया हिता असे, जो हा सर्वनाम शब्द आहे, म्हणजे तो निर्देश करणारा शब्द आहे. असा कोणी जो विरळ आहे, आणि तयाचा हरिक वाटे देवा, जो हिताला आहे. तुम्ही हिताला जागी असणारी माणसं आहे, तुम्हाला हित कळतं सगळं, आणि म्हणून आपण हा उत्सव करतोय. सोपी गोष्ट नाही. 50 ओलांडून गेल्यानंतर उत्साह कमी होतो म्हणतात. आपला काय अनुभव आहे भाऊ? नाही, वयाच्या हिशोबानं 50 आपण क्रॉस केली तर काय होतंय? जोर कमी होतो, उत्साह कमी होतो. परंतु आपला उत्साह दांडगा आहे. या ठिकाणी आपण हा उत्सव करतोय. महाराजांना नक्की आनंद होत असेल की माझे भक्त, मी ज्या वाटेनं जी परंपरा घालून दिली त्या वाटेनं आपण प्रवास करतायत,
हे फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. त्यातल्या त्यात भागवताचं पारायण करताय. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण. वाचन म्हणजे श्रवणच आहे बरं. ती एक श्रवण ही साधनाच आहे. असो आपण हे करताय. आणि याच सप्ताहातली ही पहिल्या दिवसाची आपली प्रेमाची सेवा आहे. आता घरातलं माणूस असलं की कधी चालतं बरं, असं काय आग्रह नाही. तो पहिल्या दिवशी असला काय आणि तिसऱ्या दिवशी असला काय. ज्या दिवशी आपल्या घराला कुठेतरी उणीव कमतरता भासेल तिथे आपल्या ती न्यूनता आपण भरून काढली पाहिजे. हा मोठेपणा असतो. माझं असं काहीच मत नसतं. पहिला दुसरा तिसरा नाही दिलं तरी जमतंय आपल्याला. कारण इथे उभं राहणं ही फार मोठी जबाबदारी आहे. इथे उभं राहून पवित्र भाव, प्रामाणिकपणा, सचोटी जपणं ही फार मोठी गोष्ट आहे. आताच्या काळात अवघड आहे. कारण लोकांना कीर्तन वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्याचा अंगीकार करतात. पण एक मोठी गोष्ट सांगतो, पटो अगोर न पटो, कीर्तन म्हणजे रडण्याचं ठिकाण नाही. कीर्तन म्हणजे हसण्याचं ठिकाण नाही. कीर्तन हे अनुतापाची गोष्ट आहे. इथे आल्यानंतर माणसाला त्या वक्त्याचे शब्द ऐकल्यानंतर पश्चाताप झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? लोक हसत हसत घरी जातात. लोक म्हणतात फार भारी कीर्तन होतं व, लय जोरात होतं व. तमाशापेक्षा सुद्धा भारी कीर्तन म्हणजे तमाशा नाही. कीर्तन ही सुद्धा साधना आहे. आणि ही सोपी साधन आहे. सोपी म्हणजे महाराजांनी म्हटलं की नाही, नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सो. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीचे. नलग दिसायास जावे वनांतरा. नलग दिसायास जावे वनांतरा. पापे जन्मांतरी. जगातील पापे जन्मांतरीची. नलग दिसायास जावे वनांतरा. नलग दिसायास जावे वनांतरा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतरीची. हे नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. 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 हे संकीर्तन आहे. हे काय? आता तो जो न आहे ना, त्या नचा आहे ना पुढे काही सूत्रांच्या माध्यमातून नचा त होत असतो. काय होत असतो? त्याला नियम आहे, काहीतरी सूत्र आहे. म्हणजे लघु सिद्धांत कौमुदीमध्ये काही सूत्र आहेत व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. मराठी भाषा ही सगळ्यात अवघड आहे बरं. संस्कृत सोपी आहे पण मराठी भाषा फार अवघड आहे. आता मराठी भाषेचं फार वाटोळं झालं. तुम्ही ग्रंथ जर वाचले ना, तुम्ही बारकाईनं बघा, अनुस्वार असतात बघा, ते आपल्याला त्या अनुस्वाराचं काही महत्वच कळत नाही. असतात की नाही? कुठे असतो? आता आम्ही हा शब्द आहे, त्या ह आणि म जो जोडलेला मी आहे ना, त्याच्यावरती अनुस्वार असतो. आम्ही म्हणजे तो आदरार्थी शब्द आहे, पण आपण म्हणतो आम्ही, आम्हा. बरोबर की नाही? हे फार अवघड आहे. पण असो, आपण मातृभाषा आहे आपली, त्याला काय म्हणतात मदर लँग्वेज ना. आपली ट्युनिंग ही मराठीच आहे. आपण सगळे मराठी मीडियममधलेच आहोत. परंतु त्या भाषेत थोडासा गावंढळपणा असेल, थोडासा गावरानपणा असण्याची शक्यता आहे. पण असो, संकीर्तन म्हणजे सत्कीर्तन आहे. हे काय आहे? हे सत्कीर्तन आहे. आणि म्हणून आपल्याला याची जबाबदारी ही कळाली पाहिजे. आणि इथून जो उपदेश करायचा आहे तो कसा करावा? तर समोरचे जे बसलेले ते अडाणी आहेत असा भाव वक्त्याचा असू नये. तर हे सगळे आत्मबंधू आहे.
माझं आणि आपलं स्वरूप हे एक आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्माराम नांदतोय आणि म्हणून आपल्याला त्या आत्मारामाची प्रचिती येण्याकरता, त्याचा साक्षात्कार होण्याकरता आपल्याला सोपं काही गोष्टी आहे ज्या अनुभवातल्या त्या सांगाव्या. फार अभ्यास करतो म्हणून विद्वत्ता मिरवत बसू नये. जे अनुभवातून आलंय ते श्रोत्यांपुढे सांगावं, बरोबर की नाही. असो, आपण विषय थोडंसं अवांतर बोललो, पण आपण असं म्हणत होतो की तत्व हा शब्द माऊलींनी असा वापरलाय, परंतु तत्व न म्हणता महाराजांनी त्याचं नामनिर्देश किंवा त्याची खूण केली की ते जे आहे तत्व ते त्या परमेश्वराचं नाम आहे आणि नाम आहे त्याला वेगवेगळे नामाभिधान आहे. मग माऊली असं म्हणतात की राम, कृष्ण, गोविंद असे त्याला वेगवेगळे नाम आहे. पण तू काय कर, तर त्याला पकड धरोणी, कारण तो श्रीहरीच आहे. हरीने म्हटलं बरं, श्रीहरीच आहे. श्रीहरी, आता हा या तत्वाबद्दल सांगितलं बरं, थोडं किचकट सांगतो, 1-2 मिनटं, पण परत सोपं करून सांगतो. श्रीहरी धरोणी जपे, ते तत्व आहे, ते अत्यंत दुर्लभ आहे. परंतु त्याला काहीतरी कृपा आली असेल, त्याला काहीतरी वाटलं असेल, प्रीती वगैरे, आणि म्हणून साधू संत जे जाणकार आहेत त्यांनी असं सांगितलं की त्याला रामकृष्ण अशी सुद्धा नामाभिधान आहे. तुला जे सोपं वाटेल ते कर आणि त्याला धर, त्याला पकड आणि जपे, त्याचा काय कर, जप कर. पण कधी कर, सदा सतत करा. कारण हे जे तत्व आहे ज्याला माऊलींनी नाम असं म्हटलेलं आहे, ते तत्व आहे ना अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखं तत्व कुठेच नाही. तुम्ही 14 भुवनात जरी फिरले तरी तसं तत्व नाही. म्हणून नामा परते तत्व, म्हणजे याच्यापेक्षा परत जे किंवा पलीकडचं तत्व दुसरं नाही, अन्यथा म्हणजे नाहीच आहे. मग तू काय कर, वेगवेगळ्या मार्गाला तू जाऊ नको, नाहीतर तू मग वाया आणि का पंथा लवकर जाशील. मग काय कर, तर हे जे नाम नावाचं तत्व आहे, तुम्ही म्हणाल आता नाम आणि तत्व हे काय भानगड आहे, आता तो गोंधळच आहे, पण आपण घालू. पण याचा काय करायचा, याचा डामडोल मिरवायचा नाही, याचा दंभ करायचा नाही. मग मौन, ज्ञानदेवा मौन, हा जप कसा करावा, मौन. नाही तर लोकांचं फार अवघड आहे. आता ते महाराज लोक पागल म्हणावं का शहाणी म्हणावं मला हेच कळत नाही बरं. म्हणजे असं माझं मत आहे, मी त्यांना नाव ठेवणार, मी काय शहाणा लागून नाही गेलो, मी त्याच जातीतला आहे. पण तुम्ही बघा आता वेगवेगळे ते लोकांच्या हातात ते झोळी असते बघा. मला आश्चर्य वाटतं कोळसे महाराज, मला कधी कधी फार गंमत वाटते, हे माऊलीचेच अनुयायी आहेत का असं वाटतं बरं कधी कधी. कारण माऊलींनी जे सांगितलं ज्ञानदेवा मौन, कसं करावं हे साधन, जपमाळ अंतरी कुठे करावी का दाखव. आता ते यंत्र पण निघालंय बघा, ते बऱ्याच लोकांच्या हातात दिसतं. तुम्हाला पाहिलं, लोक म्हणतात ते